एक आयुर्वेदिक औषध जे प्रत्येकाच्या घराघरात असायलाच हवं. नमस्कार, मी डॉक्टर पौर्णिमा काळे. आज आपण बोलणार आहोत एरंडेल तेलाविषयी. पूर्वीच्या काळी प्रत्येक आजी, तिची आई प्रत्येकीला आपल्याला 15-15 दिवसांनी एरंडेल तेलाचे जुलाब द्यायचे. कशासाठी? बघूया आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून. आयुर्वेदामध्ये एरंडेल तेल शूलहर म्हणजे तुमच्या शरीरातील वेदना कमी करणारं, वातहर म्हणजे तुमच्या शरीरातील वातदोष कमी करणारं आणि भेदन म्हणजे आपल्या शरीरातील मलाचं भेदन करून त्याला बाहेर काढणारं असं म्हटलेलं आहे. मग जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत असेल तर तुम्ही रोज रात्री 1 ते अर्धा चमचा कॅस्टर ऑइल एरंडेल तेल हे कोमट पाण्यासोबत घेतलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या जर सांध्यांमध्ये वेदना असतील तर एरंडेल तेलाने त्याला मसाज करून नंतर तुम्ही गरम पाण्याचा शेक घेतला तर हळूहळू सांधेदुखी ही फार छान कमी होते. नवीन केस उगवण्यासाठी एरंडेल तेल तुम्ही तुमच्या नॉर्मल खोबरेल तेलामध्ये मिक्स करून ते स्काल्पला मसाज केलात तर नवीन बेबी हेअर ग्रोथ व्हायला मदत होते. तुम्हाला पिरियड्समध्ये जर पेन होत असेल, पीसीओडी असेल तर तुम्ही रोज रात्री झोपताना 4 थेंब नाभीमध्ये एरंडेल तेलाचे टाकून त्या नाभीभोवती लोअर ॲब्डॉमेनला तुम्ही छान मसाज करा. तुम्हाला याचा पुढच्या पिरियडमध्ये नक्की चांगला बदल झालेला दिसेल. आमवातामध्ये तुम्ही सुंठीच्या काढ्यासोबत जर एरंडेल तेल टाकून घेतलं तर सांध्यांमध्ये जो काही अखडलेपणा आहे, स्टिफनेस आहे, तो फार लवकर कमी व्हायला मदत होते. गर्भवती महिला, लहान मुलांना देण्याआधी तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्या. असं एक औषध जे घराघरात असलंच पाहिजे आणि ते म्हणजे एरंडेल तेल.